राघव आज शाळेत जाताना खूप रडला. म्हणजे इतका तो कधीच रडला नव्हता आणि लिटरली मला हाका मारून मारून की मम्मा मला नाही जायचं आहे, मला प्लीज मला शाळेत नाही जायचं आहे, आपण शाळा बंद करूया, असं काहीही बोलत होता. आणि संग्राम होता सोबत, त्यामुळे एका पेरेंटला कायम जरा स्ट्रिक्ट व्हावंच लागतं. त्याप्रमाणे तो म्हणाला की नाही, आपण शाळेत जाऊया, बघूया तिथे टीचर काय म्हणतात, काय प्रॉब्लेम आहे तुझा, ते आपण त्यांच्याशी डिस्कस करूया. त्याला विचारलं की काय झालं आहे, का तू शाळेत जायला नाही म्हणतो आहे. तर काही कारण नव्हतं त्याच्याकडे, त्याला बोर होत होतं कदाचित, किंवा काहीतरी घडलं असेल पण तो मला सांगत नव्हता. अशा सिच्युएशनमध्ये मला खूप वाईट वाटत होतं. म्हणजे एका पॉईंटला माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा आलं की आपण एवढासा मुलगा आहे, अजून तो 5 वर्षाचा पण झालेला नाही आहे, आणि काय आपण लादतोय त्याच्यावर, आणि हे काय चाललं आहे, हे खरंच इतकं गरजेचं आहे का? तर पहिली गोष्ट तर माझ्या मनात हा प्रश्न आला की आपण हे डिस्कस केलं पाहिजे की जे पेरेंट्स आहेत, जे हा व्हिडिओ बघत आहेत, ज्यांची मुलं लहान आहेत, तुमची मुलं जेव्हा असं काही वागतात की त्यांना शाळेत जायचं नाही असं सांगतात, तेव्हा तुम्ही एक्झॅक्टली काय रिॲक्ट करता किंवा काय बोलता, किंवा ज्यांची मुलं आता मोठी झाली आहेत त्यांनी त्या त्या काळात काय केलं होतं. आणि टेक्निकली विचार करता त्याने शाळेत जायला पाहिजे, त्याने अभ्यास केला पाहिजे, कोणताही दिवस मिस नाही केला पाहिजे. हुशार होण्यासाठी किंवा जरा एक चांगलं सजग, चांगला नागरिक होण्यासाठी या शिक्षणाची खूप गरज आहे. पण ॲट द सेम टाईम जेव्हा आपण या माणसाच्या जर्नीकडे स्पिरिच्युअली बघतो, तेव्हा असं वाटतं की आज या क्षणी जर त्याला खरंच इच्छा नव्हती शाळेत जायची, तर एक आई म्हणून मी त्याच्याशी काय वागलं पाहिजे, काय बोललं पाहिजे. मी अदरवाईज खूप स्ट्रिक्ट राहायचा प्रयत्न करते. मी काही रूल्स आखलेले आहेत बाळांसाठी. जिथे आपल्याला रूल्स फॉलो नाही करायचे तिथे मी नाही करत, पण जिथे प्रेमाने वागायचे तिथे प्रेमाने वागते. पण अशा काही सिच्युएशन्समध्ये नाही समजत, जेव्हा खरंच ती घडत असते ना सिच्युएशन, तेव्हा जेव्हा बाळ रडत असतं तेव्हा नाही झेपत हे सगळं. मग झालं असं की संग्राम त्याला घेऊन गेला. रडतच होता तो खूप जास्त बाहेर जातानासुद्धा. शाळेपर्यंत घेऊन गेला, म्हणाला वर्गात जातानासुद्धा तो खाली उतरत नव्हता. त्याला वर्गात जायचं नव्हतं. इतकं तो कधीच करत नाही. नक्कीच काहीतरी घडलेलं असणं, त्याला ते आत्ता शेअर करायचं नाही आहे आमच्यासोबत कदाचित. तर संग्राम म्हणाला टीचरला की असं असं आहे, देर इज सम रिझन की त्याला शाळेत यायचं नव्हतं. तर टीचर म्हणाल्या की प्रत्येक वर्गाच्या बाहेर पेरेंट्स उभे आहेत, आणि आत्ता शाळा सुरू होऊन आता 4-5 दिवस झालेले आहेत. तर आता त्यांना 3-4 महिन्याच्या सुट्टीची 2-3 महिने ते घरात होते ना, तर सुट्टीची त्यांना सवय झाली आहे, आणि त्यामुळे ते असं वागतात. त्यामुळे सगळीच मुलं अशी वागत आहेत. सो यू डोंट वरी अबाउट इट, आम्ही हँडल करतो, तुम्ही बाळाला सोडून जा. आणि संग्राम घरी आला. मी वाटच बघत होते की म्हटलं संग्राम काय झालं, काय बोलले. तर त्याने सांगितलं असं असं टीचर म्हणाल्या, सो डोंट वरी, मुलं असं वागतात. म्हटलं वागतात म्हणजे देर इज सम रिझन राईट. आपण सगळीच मुलं वागतात म्हणजे काहीतरी त्यात असेल ना बरोबर. काय करायचं एक्झॅक्टली. तुम्ही असं खूप एक्झिस्टेन्शियल क्वेश्चन्समध्ये गेले की काय करायचं म्हणजे समजत नाही आहे. आय वॉज व्हेरी सॅड. मग मी ठरवलं की आता ठीक आहे, आता शाळेत तर गेलेलं आहे, आता आपण राघवसाठी काहीतरी चांगलंसं खायला बनवूया, सो दॅट आल्यानंतर तो जरा खुश होईल. सॅड असणार माझं बाळ, म्हणून मी त्याच्यासाठी बनवले, त्याचे आवडते मुगाचे चिले आहेत, ते मी त्याच्यासाठी बनवले छान तुपात खमंग भाजून वगैरे. मी ते बनवत असतानाच बेल वाजली. म्हटलं करेक्ट टाईम, छान फ्रेश फ्रेश खाईल. आणि राघव आत आला आणि मी काहीतरी वेगळंच चित्र बघितलं. राघव, हात पाय पण मला पहिले सांग, शाळा कशी होती? मस्त होती, मस्त होती, मस्त होती, मस्त होती, मस्त होती. पण तू किती रडलास स्कूलमध्ये जाताना. मामाला किती टेन्शन आलं होतं. तुला नव्हतं, आणि तुला स्टार मिळाला आज. तुम्हीच मला सांगा, कोण चूक, कोण बरोबर, काय योग्य, काय अयोग्य. निर्णय घ्यायचे तर ते कसे घ्यायचे.
म्हणजे एका क्षणाला असं वाटतं की आता काहीच होऊ शकत नाही आणि दुसऱ्या क्षणाला असं वाटतं की एवढं काही इट वॉज नॉट अ बिग डील काय. सो दिस इज द थिंग. तुमच्याबरोबर असं कधी काही घडलं आहे का? घडलं असेल तर तुम्ही ते कसं हँडल केलं सांगा मला.